मागे सॉफ्ट असलं आहे वडे जाऊ नका ओके स्माइल राहतो स्माइल रेडी चलो आता लांबच का पडाला झाल्या अक्षय यांची लंगी काढलेला आहे वडून शूट संपला आता आणि वेळ झालाय भरपूर संध्याकाळी 6:30 वाजल्यात पॅकअप झालेला आहे संध्याकाळी 6:30 वाजल्यात आणि आता मी निघालोय आणि लक्ष्मण आलाय लक्ष्मण बघा यो मग आठानं लागला जातो म्हणून आता शूट संपले तरी मी आज इथंच आहे आलाय लक्ष्मण टाटा बाय बाय कशाला दमलायस काय नाही पाहिजे का भूक लागल्या चला फायनली आता संध्याकाळी 6:30 वाजल्यात आम्ही निघालोय हे पण स्टार्टर मारला जाता येईल जरा का मी आता जॅकेट बदलले म्हणजे या अक्षयकडे एक जॅकेट द्यायला चेन नाही कारण अक्षय मागं बसणार आहे फार मारला आहे मी जाणार नाही आहे ही गेल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही तर फायनली मित्रांनो तुम्हाला सांगतो तिथनं आम्ही बाहेर पडलो एका ठिकाणी जेवलो पण आणि आत्ता आले स्टुडिओत आणि थंडी कालच्या एवढी का नाही आहे म्हणजे आम्ही आज लवकर आल्यामुळे आम्हाला थंडी काय एवढी वाटणं आल्या पण थंडी ही आहेच त्यामुळे चला आणि आज जरा शूट करायला मजा पण आली पण दिवसभर आम्हाला कामात काय सुचलं पण नाही काय इकडे तिकडे काय तर खायत करत संध्याकाळी आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि आत्ता घरी आले तर चला फायनली सकाळी आम्ही 9:30 वाजता उठलो आणि आता 10 वाजायला आले आणि मी आता घराकडे जाणार आहे कारण माझं जरा किरकोळ काम आहे आणि मित्राचा पण फोन आलेला त्याचं पण काम आहे आणि आता मी अजून आंघोळ करणार आता घराकडे जाणार नाही आधी आंघोळ करणार आणि मागचं नियोजन सगळं लागणार थंडी असल्यामुळे म्हटलं आता ह्या कपड्यावर जाऊया कारण थंडी 10 वाजली तरी अजून गार आहेच या गाडीवरती टॉवेल का टाकलाय माहिती आहे काय सांगतो तुम्हाला फक्त ही मांजरान ही उकरून काढली एवढ्यासाठी टाकलाय फायनली मित्रांनो मी आता आंघोळ केल्या कारण 4 वाजले आता मी दुपारी 12:30-1 वाजता आलेलो घरात आणि मला 1-2 कामं होती ती केली आणि त्याच्यानंतर मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचं म्हणून 1-2 दिवस माझा व्हिडिओ अपलोड केला नाही म्हणून मी आता एडिटला बसलेलो आणि एडिट बसलं ते वेळच झाला मला आणि जेवायला पण नाही मी सकाळपासून कारण म्हटलं आज जरा रेस्ट द्यावं पूर्ण उपवास करूया पूर्ण म्हणजे पूर्ण आता संध्याकाळी 4 वाजल्यात तरी पण मी काही घालेलं नाही फक्त सकाळपासून फक्त पाणी पिले तर म्हटलं आता बाहेरचं भरपूर खाणं झालं 3 दिवस सलग 3 दिवस म्हणण्यापेक्षा बरेच दिवसापासून सलग झाले तर म्हटलं आज रेस्ट द्या टोटल कुठला आयफोन आत्ता काय ऐकतेस हे बाटलीने खेळायला बारकायचं रे जोरात लागले आहे खरं उगच काय भ्यालो शाने मी माहिती आहे काय बघितल्यावर घायला काय लागली याला तरी बरं बसल्यावर काय होईल डोळ्यासमोर कॉम्प्युटर स्क्रीन घेऊन आत्ता उठलोय तुझा फोन आल्यावर हे अमोल कुठे गेलं दात आहेत का दात आहेत ई दात कर हसतो काय समीरचा बघू द्या आता दुबईत कुठं दे आफ्रिकेत व्हिडिओ मामा बाचे आणि कोणी आणलं तू एकटीनं आणलंस तुला दादाला का इकडे बघू मला पण देणार करून कसं दाखवायचं मला पण देणार अरे बापरे ते फेमस गाणं होता खतरनाक आहे रे लाइटिंग चार्जिंग असेल जायचं वाटतं बऱ्याच दिवसानंतर आज काढा पिणार आहे मी काढा पिणार तर मित्रांनो विषय काय सांगतो तुम्हाला मी सकाळी कोल्हापूरला जायचं आता उठलोय पण झाला असा विषय की थंडीतनं लवकर जायचं होतं पण वाजल्यात आता घरातच 8:30 मग तरी पण म्हणलं जॅकेट बिकेट घालूया आणि हे जे हँडग्लोज आहेत हे मी मागच्या वर्षी घेतलेलं थंडीतनं घालायसाठी गाडीवर इकडं तिकडं आणि परवा कोल्हापूरच नाही आणि हे हँडग्लोज माझ्या दुसऱ्या बॅगेत राहिलेलं गावाकडं आणि मग आता हिला हुडी गेल्या आणि म्हटलं बॅगेत टाका नाही तर काय खरं नाही तरी पण मी संकट घेणारच आहे आज आणि नातू सकाळी दोघं उन्हाला बसलेली लवकर वज्ज केवढं सायकल केवढी जाते होय काय हळूहळू तर फायनली आम्ही विनस कॉर्नर नाही हे कुठला तरी कॉर्नर आहे धैर्यशील हॉल आहे ते एक काम होतं आम्हाला बिल्डिंगमध्ये
ते झाले आता आमचं आणि आम्ही आताच जाणार आणि आमची पुढची कामं करायला आम्हाला किती वेळ लागते माहीत नाही पण गाडीवरनं कामं करायची म्हणजे एवढं सोपं नाही या गाडीतनं आता पार्सल पाठवायचं आहे. आम्ही काय केला विषय आमचा मला माहिती आहे ते दादा आम्हाला मदत करणार आहे आता स्वतःचा नाही ते आकाशच आहे पण काय करलाय व्हिडिओ करायला होय व्हिडिओ करा नको काय मला प्रूफ पाहिजे आता तुम्ही लावतायचा कामाला आम्हाला किधर की वडा भी वडा 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 त्याला मोठा बॉक्स बी फोडत नाही कुठला अहो कसलं ते क्लायंट आलं मला म्हणाले एवढं काय हे झालं तुमचं होतं देऊ अल्बमचं झांकण विषय काय मित्रांनो सकाळपासून मी कोल्हापुरात गेलेलो तुम्हाला माहिती आहे सकाळी गेलेलो पण आत्ता वाजल्यात रात्रीचं 8:45 म्हणजे 8:50 झाल्यात आणि आत्ता मी घरात आलो आहे आणि आत्ता परत मी एवढ्याला जायचं आणि सकाळी उठून आम्हाला बाहेर जायचं लवकर मग मला माहिती नाही उद्याचं नियोजन कसं आहे काय तर आता जेवायला बसणार जेवणार आणि ह्या थंडीतनं जाणार मी तर थंडी लई आहे तुम्हाला माहिती आहे परवाहून बोलू तसं तरी पण काय पर्याय नाही त्याला जायलाच लागणार आहे कारण उद्या जायचं बाहेर म्हटल्यानंतर तर चला आता पहिला जेवतो आणि मग निघणार तर तुम्ही आता बघायला परवाचे आणि त्याच्या आदल्या दिवशी थंडी बघून मी आता गावाकडेही विसरून गेलेलो आता परत एक घालायसाठी गावाकडे पण आलेलो आणि बाकीची कामं पण झाली आणि आता मी पॅक झालो आहे पूर्ण पायात पण पुढे आहे आणि हँडोज वगैरे सगळं घालून कारण थंडी रस्त्याला बघितली आम्ही खतरनाक आहे कारण आता येताना पण कोल्हापूरपासून थंडी वाजत होती आणि आता रात्रीचं बरोबर 10 वाजलं मी आत्ता बाहेर निघालो एवढ्याला होय नाही गाडीवर होतो त्यामुळे उचलायला लक्षातच नाही माझ्या हे आणला ना तिथं ना हे सकाळी माझ्याकडे होतं हे अक्षयला आणायला लागला आणि परत ही एकट्याला काढून आलं असतं नवरदेवांचा आज अॅनिव्हर्सरी आहे त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरी का हो पुढे लावणार बरं बरं सौरभ त्याने सगळे ज्योतिबाला गेलेले आहेत रात्रीच आता 11 जवळपास वाजले तुम्ही अल्बम मगाशी माझ्याकडे मी घेऊन येणार होतो कारण मला एकट्याला येणार नाही येऊ म्हणून मी आणला नाही अल्बम खतरनाक आहे पण आज उलटा आहे उलटा टेक्नॉलॉजी मी मगाशी म्हटलं त्याच नाही म्हटलं आम्हाला देताचा म्हटलं सरकडून त्यांनी अल्बम पॅकिंग करून द्या होता तसा आत्ता रात्रीचं 1:53 म्हणजे 1:45 वाजल्यात आकाश उद्या सकाळी लवकर जायचं आहे झोपा मोबाईल बघू नका 1:45 वाजल्यात आणि आकाश पण जागा आहे आकाशचं काम चालू होतं आणि माझं पण म्हणजे मी व्हिडिओ एडिट करायला त्यामुळे ते काय कळलंच नाही की मला किती मिनटं झाल्यात किती वाजल्यात काय वाजल्यात मी म्हटलं तिकडं आता आलो आहे थंडीत ना लगेच झोपायचं कुठलं झोपायला मिळते एकदा कम्प्युटर उघडून बसले की सगळी झोप मोडलीच तर चला सकाळी आता किती वाजता उठते बघूया भेटू सकाळीच तर चला